आणि बॉसला काहीतरी कारण सांगतायत मला स्पर्धा खेळायची आपल्या गावासाठी आणि म्हणूनच ती गावची प्रतिष्ठा जपण्यासाठी प्रत्येक जण तयारीत आहे. खूप चांगल्या पद्धतीने बॉलच्या पाऊंचा अंदाज घेताना कंट्रोल चांगला राखताना ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळताना बॉलला थेट उडवलंय. हवेच्या झोतावर स्वार होऊन स्क्वेअर लेग सीमारेषा पार. मिळतील 6 षटकार. कुंभार तुम्हाला पाहायला मिळत आहे जे बावधन संघाकडून आता पहिलाच बॉल फेस करताना पाहायला मिळाला, ज्यांच्या वतीनं षटकार देखील पाहायला मिळाला. आशिष शुक्ला आहेत का? येस, आशिष शुक्ला आहेत. प्रिंटिंग मिस्टेक आणि त्यांची देहबोली जवळपास समसमान वाटते. तर आशिष शुक्ला आहेत स्ट्रायकिंग एंडला. षटकार त्यांच्या वतीनं पाहायला मिळाला. बॅटची इनसाइड एज रुबिकट बॉल विकेट किपरच्या दिशेनं धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाही. बॉलला टर्न देणं आवश्यक होऊन बसलेलं आहे. आधुनिक क्रिकेटचा जर विचार केला तर तुमच्याकडे लेग कटर, तुमच्याकडे ऑफ कटर तुमच्याकडे असायला हवा, तुमच्याकडे पेस कंट्रोल असायला हवा, तुमच्याकडे नकल बॉलसुद्धा असायला हवा, तरच तुमचा निभाव या आधुनिक क्रिकेटमध्ये लागणार आहे. यावेळेस ऑन द राईज खेळले क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला बॉलचा करतायत पाठलाग 2. त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक जीवाच्या आकाराने पळत आहेत. चेस त्यांचा कंप्लीट होईल का पाहूया. चेस त्यांचा कंप्लीट झालेला आहे का तर नाही. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातो. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. 4 चौकार. आशिष शुक्लावत यांच्या वतीनं एक चांगला खेळ, चांगल्या स्ट्राईक रेटने 3 चेंडू त्यांनी घेतले आणि 3 चेंडूमध्ये 10 धावांचं योगदान त्यांच्या वतीनं मिळालेलं आहे बावधन संघाला. आणि त्यांच्याच मदतीनं धावसंख्या एक गरुड झेप घेताना पाहायला मिळते आणि आकडा गाठते तो म्हणजेच 19 धावा, 1 गडी बाद. आतापर्यंत 5 चेंडू संपलेले आहेत या दुसऱ्या षटकातले. आणि अचानकपणे आता शुक्लावतच्या वतीनं जेव्हा मोठ्या फटक्यांची निवड केली जाते, क्षेत्ररक्षणामध्ये हलकासा बदल केला जातोय मारुंजी संघाकडून. पाहूया तो बदल यशाचा हिस्सा बनतोय का. शेवटचा बॉल असेल या पॉवर प्लेच्या षटकातला. 1 गडी बाद 19. पुन्हा एकदा खेचायचा होता प्रयत्न ऑन साइडला, काउ कॉर्नरला, बॅटची आउटसाइड एज, बॉल शॉट थर्डमॅनला, एक सिंगल होते कंप्लीट. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे बावधन्सची 20 धावा, 1 गडी बाद, 20 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. चांगला खेळ न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधन या संघाचा पाहायला मिळते. जरी पहिला फलंदाज झटपट बाद झाला थोडा स्ट्रगल करताना, पण त्यानंतर शुक्लावत आले आणि शुक्लावतच्या वतीनं खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. 4 चेंडू त्यांनी घेतले. 4 चेंडूमध्ये एक चांगला अप्रोच त्यांचा राहिलेला आहे. पण रॉकी राजावत यांच्याकडे अजूनही खेळण्याची संधी आली नाही आणि आता सुद्धा येणार नाहीये. म्हणजे हा देखील एक विक्रम आपण म्हणू शकतो. 2 षटकांपर्यंत आपण मैदानाच्या आतमध्ये आहात, पण फक्त तुम्ही बघ्याची भूमिका घेतायत. नॉन स्ट्रायकिंग एंडला 12 चेंडू तुम्ही पाहिलेले आहेत, पण त्यावर खेळण्याची त्यांची संधी अजूनही पूर्ण झाली नाहीये. आशिष शुक्लावत स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या झाली 20. आता पाहूया या ठिकाणी नवीन गोलंदाज कुठला वापरला जाणार आहे. तर बाळू लांडे यांना वापरण्यात आलेला आहे तिसऱ्या, म्हणजे पुन्हा एकदा स्पेल कंटिन्यू करण्यासाठी. नाही, फ्रेश बॉलर आहेत बाळू लांडे तुम्हाला पाहायला मिळते. दत्ता अगोदर आपल्याला पाहायला मिळाले होते आणि आता बाळू तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 3 वेगवेगळे गोलंदाज वापरले जात आहेत. पर्याय खूप आहेत खरं तर मारुंजी संघाकडे आणि त्याच पर्यायांचा वापर करण्याचा प्रयत्न कॅप्टनचा. ब्लाइंड स्ट्रोक टोटली फक्त बॅट्समिंग होती. बॉलचा पाथ, बॉलचा टप्पा, बॉलचा बाउन्स या सर्व गोष्टींना कुठेतरी लक्षात घेतलं नाही, दुर्लक्ष झालं आणि त्यामुळे फक्त मोठ्या फटका खेळण्याचा प्रयत्नच दिसून आला, जो प्रयत्नच राहिला. पहिला बॉल डॉट आलेला आहे बाळूच्या वतीनं. धावसंख्या 20 गडी बाद, 11 धावांवर आशिष शुक्लावत खेळतायत. रिव्हर्स हिट खेळलेत, गॅप मोठा आहे, बॉल नाही थांबणार. जेव्हा आशिष शुक्लावतला मिळते छोटीशी जागा तेव्हा त्यांच्या फटक्यांना नसते मर्यादा. बॉल जातोय थर्ड मॅन क्लिअर करताना. चौकार. धावसंख्या झालेली आहे 24 धावा, 1 गडी बाद. चौकार आणि षटकारांचा जो आलेख आहे तो थोडासा वाढत चाललेला आहे. वारंवारता वाढते चौकार षटकारांची. डॉट बॉलला कुठेतरी निग्लेक्ट करण्यासाठी हे फटके आवश्यक आहेत. चला, गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे आणि भालगुडी क्रिकेट क्लब आपण तयारीत राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे. नेरे आणि भालगुडी
चला रेडी ना टॉससाठी. पुन्हा एकदा रिव्हर्स. जसा मी उल्लेख केला की तुमच्याकडे गती परिवर्तन जे खूप आवश्यक असतं. दाखवायचं काय, द्यायचं काय, आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं. जणू काय गोलंदाजाला वाटलं होतं की पुन्हा एकदा रिव्हर्स हिटचाच अटेम्प्ट होणार आहे. गती कमी केली आणि त्यानंतर बॉडी ॲडजस्ट केली होती जरूर फलंदाजाने, पण बॉलच्या गतीशी मॅच करू शकला नाही. येतोय हा डॉट. धावसंख्या 24. फुल टॉस बॉल चिप केल्या बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफचे. थोडा त्यांचा रीच कमी पडला, पण बॅकअप होतं लॉंग ऑफला. एक सिंगल मिळते आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 25 या आकड्यावर. आणि जवळपास 16 चेंडू नंतर रॉकी राजावत यांच्याकडे स्ट्राईक आलेले आहे. आणि आनंदी असतील ते रॉकी की शेवटी माझ्याकडे स्ट्राईक आलीच. आणि पाहूया आता ती स्ट्राईक आले तर ए स्ट्राईक त्यांच्या वतीनं केली जाईल का बावधन संघासाठी. कारण आतापर्यंत जितका स्कोर अपेक्षित होता कॅप्टनला तितकी अपेक्षा तर पूर्ण झाली नसावी कदाचित. 5वा बॉल या षटकातला. अराउंड विकेट. बाळू ऑन साईडला स्लॉग करायचा प्रयत्न होता, पण त्या ठिकाणी बघा निराशा पाहायला मिळते. संपर्क जरूर झाला होता पण बॉल स्टंपवर आदळला आणि पहिल्याच बरोबर फलंदाज बाद झाला. गोल्डन डक. विकेट डाऊन. था दया पर मुंह न लगा पाया. म्हणजेच 17व्या चेंडूवर त्यांच्याकडे स्ट्राईक आली, पण त्यांना काय त्या स्ट्राईकवर एअर स्ट्राईक करता आली नाही. ते बाद झाले. आणि आता नवीन फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील. आशिष कुंभार जे कॅप्टन आहेत बावधनचे. किरण कुंभार कॅप्टन आहेत. ओके. आणि त्यांचे सुपुत्र आहेत. किरण कुंभारचे सुपुत्र आशिष कुंभार तुम्हाला पाहायला मिळत आहेत. फ्रेश बॅटर. ओ पुढे पोचले, चालत पोचले होते पिचिंगपर्यंत, पण कनेक्शन होत नाही. बॅट आणि बॉलचं चांगलं षटक पाहायला मिळतंय मारुंजी संघाकडून. बाळू यांचं 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकां समाप्तीनं धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 2 विकेट्स 25 धावा. 25 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 आफ्टर 3. टीम बावधन अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. एकूण 9 सामन्यांचं वेळापत्रक आपण पूर्ण करतोय आणि कुठल्याच सामन्यामध्ये षटकांची कपात होत नाही. ही देखील एक महत्त्वाची बाब या स्पर्धेची राहिलेली आहे. कारण वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये आपण पाहतो पहिल्या फेरीचे सामने 5-5 षटकांचे 6-6 षटकांचे असते, पण त्यानंतर वेळ पाहता षटकांमध्ये कपात केली जाते. पण या ठिकाणी षटकांमध्ये कपात केली जात नाही. पहिला सामना जितक्या षटकांचा त्यापेक्षा 1 षटक शेवटच्या सामन्यामध्ये जास्त असतं. म्हणजे 9वा सामना जो आहे वेळापत्रकातला तो 6 षटकांचा असतो. तर ती तरतूद आयोजकांनी व्यवस्थित केलेली आहे. कारण प्रकाश झोताची व्यवस्था या मैदानावर आहे. त्यामुळे एक चांगलं फेअर क्रिकेट खेळाडूंना खेळता यावं त्यासाठी प्रयत्नशील आहेत आयोजक. 3 षटकांचा खेळ संपून धावसंख्या 25 झाले. 2 गडी बाद. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहेत आणि या 12 चेंडूंमध्ये नक्कीच आता कुठेतरी मोठा खेळ फलंदाजांकडून व्हायला हवा. 50-60चा हा मॅजिकल फिगर तुम्हाला गाठायचा असेल तर नेरे संघाचे कॅप्टन आलेले आहेत. ते प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांना जुना बॉल हवा आहे. चला नवीन बॉलर तुम्हाला पाहायला मिळतील. 4थ्या क्रमांकाच्या षटकासाठी येतील. अनिकेत येतील. अराउंड विकेटनं. आउटसाइड एज बॉल बॅकवर्ड पॉईंटला, पण प्रसंगावधन चांगलं क्षेत्ररक्षकाचं पाहायला मिळालं. त्यांना माहिती आहे की बॉल टप्पा घेतल्यानंतर टर्न होणार आहे आणि ते थांबले ज्या ठिकाणी ते होते. कित्येक वेळा क्षेत्ररक्षक घाई करतात, बॉलच्या मागे जातात आणि अशा वेळेला त्यांना चकून बॉल सीमारेषेच्या बाहेर पोहोचतो. एक्सपिरियन्स तुम्हाला खूप काही शिकवून जातो आणि तोच एक्सपिरियन्स पाहायला मिळालेला आहे क्षेत्ररक्षकाचा. किरण लांडे तुम्हाला पाहायला मिळतात ज्यांचा उल्लेख आपण या अगोदर केला होता. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. ओनली बॅट स्विंग. नथिंग एल्स. नथिंग एल्स. बघा खूप आवश्यक आहे तुमचा संपर्क बॉलशी व्यवस्थित व्हायला हवा. मिडल ऑफ द बॅट जो एक मॅजिकल कनेक्शन असतं ज्यावर तुम्हाला जास्तीत जास्त धावा मिळण्याची शक्यता असते ते काही पाहायला मिळत नाही आहे. धावसंख्या 26 थांबलेली आहे. 3rd बॉल अनिकेतचा. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. ऑन साईडला बॅट स्विंग आपल्याला पाहायला मिळतोय, पण डेडिकेशन आणि स्टडी या 2 गोष्टी तितक्याशा जाणवत नाही आहेत. फक्त बॅट उगारली जाते त्यावर अभ्यास देखील तितकाच आवश्यक आहे. गोलंदाज कुठल्या बॉलिंग पाथवर गोलंदाजी करतोय, त्याच्या पिचिंग झोन कुठला आहे, तुम्हाला थोडं जजमेंटल राहावं लागतं. अंदाज बांधावा लागतो की नक्की चेंडू येणार कुठे आहे. पण फक्त बॅट स्विंग तुम्हाला जास्त काही धावा देऊ शकत नाही. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल पाहायला मिळत आहेत गोलंदाज अनिकेत बुजडे यांच्या वतीनं.
ऑफ ट्रॅकर, ऑफ तुमच्या बाहेरचा बॉल, वाईट बॉलचा इशारा, एक धाव ॲड होईल एक्स्ट्राची, एका धावीची वाढ, धावसंख्या पोहोचते 27 या आकड्यावर. 27 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. या पूर्ण डावामध्ये आढावा घेतला तर सुरुवात थोडीशी अटॅकिंग झाली, मध्यांतर थोडंसं शांत राहिलेलं आहे. शेवट आता काय होतोय ते पाहूया, कारण आतापर्यंत आपण पाहतोय 3 चेंडू संपलेले आहेत या चौथ्या षटकातले आणि अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. या षटकामध्ये आपण पाहिलं तर फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत गोलंदाज अनिकेत बुसडे यांनी. ऑस्ट्रेलियाच्या बाहेरचा बॉल पंच केलाय, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक डीपमधून पुढे येतील तोपर्यंत एक सिंगल मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. जर तुमच्या वतीनं जर संघाचं नुकसान होतंय किंवा तुमच्या वतीने जर धावा मिळत नाहीये, अशा वेळेला तुमचा सहखेळाडू सुद्धा तुमच्या मदतीला येऊ शकतो आणि अनिकेतच्या वतीनं तेच केलं गेलं. एक सिंगल पूर्ण करून स्ट्राईकवर तर आणलेलं आहे. ते म्हणजे फलंदाज आशिष शुक्लावत, ज्यांच्या वतीनं 17 धावांचं योगदान मिळालंय. पण या डावामध्ये सर्वात जास्त योगदान आशिष शुक्लावत यांचंच आहे बावधन संघासाठी. यावेळेस ऑस्टनच्या बाहेरचा बॉल खूप चांगल्या पद्धतीनं कॉपीबुक स्टाईल बॅटिंग पाहायला मिळते. बॉल जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार, फ्लॅटेड 6 षटकार. यावेळेस बॅकफुटला बॅलन्स करून कट केल्या बॉलला खाली क्षेत्राची निवड करताना बॉलला थेट पाठवलेला आहे बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. प्रॉफिटेबल बॅटिंग काय असते त्याचा नजराणा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो शुक्लावतच्या वतीनं. 4 धावा वाढतील, धावसंख्या पोहोचते 38. आहे इनिंग ब्रेकमध्ये होईल टॉस. 6 चेंडूचा खेळ या पहिल्या डावातला बाकी आहे आणि पाहूया या ठिकाणी आता या शेवटच्या 6 बॉल्समध्ये धावा किती ॲड होतील धावफलकामध्ये न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधन संघासाठी. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज असणार आहेत आशिष कुंभार आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आशिष शुक्लावत. बाळू ऑन साईडला स्वीप करायचं होतं पण सॅक्रिफाईस करावं लागणार आहे आता आशिष कुंभारला, कारण त्यांच्या वतीनं तितक्या धावा मिळत नाही संघाला जितकी अपेक्षा आहे. धावचीच्या स्वरूपात फलंदाज होत आहेत बाद. आशिष कुंभार धक्का बसतोय 3रा. शेवटचे 5 बॉल्स बाकी आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला आशिष शुक्लावत असणार आहे. आदित्य राजावत असतील, माफ करा. आशिषकडे आता स्ट्राईक गेले आणि योग्य ते स्ट्राईक त्यांच्याकडे आहे. 5 चेंडू त्यांच्याकडे आहेत. पाहूया 5 चेंडूवर बावधन संघ कुठपर्यंत मजल मारतोय. ऑफस्टरच्या बाहेरचा बॉल स्लॅश केलंय, बॉलला हवेच्या झोतावर पाठवून दिलंय जीप कव्हर सीमारेषा पार. मिळतील या धावा 6. नाही थांबणार, नाही झुकणार, नाही वाकणार. प्रत्येक बॉल पाठवून सीमारेषा पार, षटकार. चव्वेचाळीस धावा 3 गडी बाद.
लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. व्हाईट बॉलची भर पडेल. अजून एक एक्स्ट्रा मिळेल न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधनला. धावसंख्या पोहोचते 45 या आकड्यावर. आता सुस्थितीत आहे न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधन हा संघ म्हणू शकतो आणि त्याचं क्रेडिट जाते आशिष शुक्लावत यांना, ज्यांनी 33 धावांचं योगदान आतापर्यंत दिलंय. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस कॅन बी डेंजरस बट मिसफील्ड. या गोष्टी नको आहेत, कारण ज्या फलंदाजाने तुम्हाला डोकेदुखी दिलेली आहे त्या फलंदाजाला बाद करण्याची सोपी संधी होती आणि ती संधी हातातून निसटलेली आहे. दरम्यान या 3 धावा आपण जोडणार आहोत. धावफलकामध्ये धावसंख्या पोहोचते 48 या आकड्यावर. मी जसा उल्लेख केला की फुल टॉस कॅन बी डेंजरस समटाइम्स आणि तेच पाहायला मिळालं होतं. एक आमिष दिलं होतं फलंदाजाला मोठा फटका खेळण्यासाठी आणि ट्रॅप रचला होता आणि ट्रॅपमध्ये फलंदाज फसणार होता, पण सुदैवाने ते बचावलेले आहेत. स्ट्राईक आता आदित्य राजावत यांच्याकडे पोहोचते. 48 धावा 3 गडी बाद. बॉलर तयार बाळू. धीम्या गतीचा बॉल. सरळ बॅटचा वापर करताना क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, पण सरळ बॅटचा वापर करताना त्या ठिकाणी कुठली एक युज्युअली फिल्डिंग नसते आणि त्याच गोष्टीचा फायदा उचलताना बॉलला थेट पाठवलाय स्ट्रेट लॉंग ऑन सीमारेषा पार. 4 चौकार. स्टडी अँड फॉलो. क्रिकेटच्या खेळामध्ये या गोष्टीला महत्त्व आहे आणि स्टडी फलंदाजाची की सरळ रेषेमध्ये खेळताना धावा आपोआप चांगल्या मिळतील आणि त्या धावा मिळालेल्या आहेत. 50 ओलांडलेली आहे न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधनने. 5 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 52 झाले. 3 गडी बाद. 52 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. आतापर्यंत या षटकामध्ये चांगल्या धावा कव्हर केलेल्या आहेत, कारण एकंदरीत 13 धावा मिळालेल्या आहेत या षटकामध्ये. जी आवश्यकता होती ती आवश्यकता फलंदाज आशिष शुक्लावत पूर्ण करताना पाहायला मिळालाय. आदित्य राजावत स्ट्रायकिंग एंडला. आता पाहूया त्या ठिकाणी नक्की काय होते. फलंदाजाने तो धाव घेतलेली आहे. फलंदाज बाद होणार आहे. बघा, जर स्ट्राईक होती आशिषकडे, शुक्लावतकडे, तर 3 धावा पूर्ण करण्याची गरज काय होती. ते 2 चेंडू अजून खेळू शकले असते खेळपट्टीवर थांबताना, पण तसं काय घडलं नाहीये. अशा पद्धतीने 5 षटकांचा खेळ संपला आणि 5 षटकांचा खेळ संपून धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती झालेली आहे 52 धावा आणि जिंकण्यासाठी 53 धावांची गरज आहे. लेट्स सी, आपण टार्गेट आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया. 5 षटकाचा खेळ संपला. 52 धावा झालेल्या आहे. जिंकण्यासाठी 30 चेंडू 53 धावांची गरज असेल टीम मारुंजीला. चला करूया टॉस.